नमस्कार. आज आपण बनवतोय वारण्याचं माडगं म्हणजेच पावट्याचं माडगं. तर त्यासाठी इथे आपण पावटा मस्त असा 1 वाटी घेतलेला आहे, तो पुसून घ्यायचा आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी भात घेतलेला आहे. तर इथे आपण तवा गरम करत ठेवलेला होता, त्यामध्ये आपण वारणा चांगला भाजून घेणार आहोत. तर ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे. जुन्या काळात लोक ही सकाळी लवकर उठून हे माडगं बनवायचे आणि चहाऐवजी हे माडगं प्यायचे. तर ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी आशा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे गावची चव लय भारी. तर इथे आपले पावटा असा मस्त भाजून झालेला आहे, त्याला आपण थंड करत ठेवूया. इथे एक पातेलं गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी आपण घालून घेणार आहोत. नंतर या पाण्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घेणार आहोत. याला छान अशी उकळी येतोपर्यंत आपण याला उकळून घेणार आहोत. तर इथे आपली वारण्याचं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं होतं, त्यामध्ये आपण 1 वाटी वारण्याचं पीठ घालून घेणार आहोत. आणि नंतर यामध्ये आपण 1 वाटी भात घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर वेलची पावडर टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. कुठेही गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. या पद्धतीने आपण मस्त असं वारण्याचं पीठ तयार केलेलं आहे. नंतर इथे आपण गॅसवर जे गुळाचं पाणी करत ठेवलेलं होतं, ते उकळी आलेली आहे. त्या उकळी आलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतलेलं होतं वारण्याचं, ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिट याला चांगलं शिजून देणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याला 5 ते 10 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपलं माडगं तयार होत आहे. 5 मिनिट अजून आपण याला उकळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपले माडगं तयार झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, तुम्हीही सकाळी लवकर उठून हे माडगं करून बघा.